प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ या प्रियांनो, की देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. आज सुप्रिया ताई प्रार्थना करतील सुरुवातीची. पवित्र 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 अति थोर महान गौरवशाली देव बाप्पा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, अब्राहम इसहाक याकोबाचे देवा, तोच तो आमचा देव आहे. जन्मल्यापासून त्याच्या मिनिटापर्यंत तू आम्हाला सांभाळेस म्हणून तुझे उपकार मानते. तू आम्हाला आरोग्यदायी जीवन दिले म्हणून तुझे उपकार मानते. इथं बसलेले सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. माझ्या सासरच्या माहेरच्या सर्व मंडळीवर तुझा आशीर्वाद पाठव. प्रत्येक जास्त काही माहिती असेल तर माफ कर, क्षमा कर. मागायचं काही राहिलं असेल तर आठवण करून दे. तुझ्याच गोड आणि पवित्र नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना आम्हाला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. देव बाप्पाने आम्हाला अनेक गोष्टींना सामोरं जाण्यासाठी या जगामध्ये पाठवलेलं आहे असं पण म्हणायला काही एक हरकत नाही. कारण ज्या दिवशी आज्ञाभंगाचं पाप झालं त्या दिवसापासून देवाच्या मनामध्ये मनुष्याविषयीचा जो आदर होता तो आदर थोडासा का होईना देव बाप्पांनी कमी केला. आता तुम्ही म्हणता कसं काय देव बाप्पाने आदर कसं काय कमी केला मनुष्याविषयीचा? प्रियांनो, देव बाप्पाने जर मनुष्याविषयीचा आदर कमी केला नसता ना तर शाप दिले नसते. शाप देणं म्हणजे देवाच्या नजरेमध्ये मनुष्य थोडासा कमी झाला. पूर्णपणे देवाच्या नजरेतून मनुष्य देव बाप्पाने घालवला नाही, पण कुठंतरी देव बाप्पाच्या हृदयाला ठेस लागली की मी आपल्या हाताने 1000 वर्ष या मनुष्याला घडवण्यासाठी मी लावले. एक दिवस देव बाप बोलला, परंतु 1000 वर्ष आमचा प्रभू त्या एक दिवसामध्ये काम करत होता. प्रियांनो, 1000 दिवसामध्ये आमच्या देव बाप्पाने आमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला कशा प्रकारे मातीने घडवला असेल. जेव्हा जीवनी श्वास फुकला तेव्हा आम्ही जीवधारी झालो, मांस आमच्यामध्ये आलं. जोपर्यंत प्रभूने आपला जीवनी श्वास त्या मातीच्या पुतळ्यामध्ये फुंकला नाही तोपर्यंत तो मातीचा पुतळा होता असं वचन आम्हाला सांगतं. प्रियांनो, बायबल वाचणं आणि समजणं हे 2 गोष्टी आहेत. आपण वाचतो, परंतु देव बाप्पाने प्रत्येक शब्दामध्ये त्याच्या इच्छेने अर्थ ठेवलाय. काही मनुष्याला वाचण्याच्या द्वारे देवबाप समजण्याची प्रेरणा देतो, ही देवबाप्पाची कृपा आहे. पण काही गोष्टी मनुष्याला वाचताना कळत नाही, त्या सेवकांच्या माध्यमातून अंतिम समयात देवबाप आपल्या विश्वासणाऱ्यांना कळवणार आहे. किती नसा आहेत आपल्या शरीरामध्ये, किती केस आहेत आपल्या डोक्याला, पूर्ण शरीराला, कोणालाही मोजता येत नाही. कसं देवाने घडवला असं एक एक पार्ट, आणि तो पार्ट अस्तित्वात कसा आला असेल. प्रियांनो, फार मोठा विचार आहे हा. पण देवबाप आपल्या विश्वासणाऱ्यांना आवश्यक तेवढं समजू देतो. काही गोष्टी देवबाप समजू देत नाही, कारण भावी जीवनामध्ये वाटचाल करत असताना मनुष्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागणार हे देवबाप्पाने ठरवलेलं होतं. पाप झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनात काय काय येणार आहे हे देवबाप्पाला अगोदरच कळलेलं होतं, आणि पाप होणार आहे हे देखील देवबाप्पाला वरतीच कळलं होतं. असं नाही की देवबाप्पाला कळलं नव्हतं. देवबाप्पाला वरतीच जेव्हा या बायबलची जडणघडण होत होती तेव्हाच देवबाप्पाला कळलं होतं की माझ्या हाताने घडलेला मनुष्य अवज्ञेचं पाप करणार आहे. म्हणून देवबाप्पाने एकच इच्छाशक्ती मनुष्यामध्ये ठेवली. एकच ठेवली बरं का, 2 नाही ठेवली, एकच इच्छाशक्ती ठेवली. कोणती ठेवली?
काय करायचं काय नाही करायचं याचा अधिकार फक्त मनुष्याला आहे. आज आम्हाला देवाच्या आज्ञेप्रमाणे चालायचं का देवाच्या आज्ञा मानून इतर गोष्टींना पण आपल्याबरोबर घ्यायचं, हा अधिकार आपला आहे. पण वचन आम्हाला सांगतं की तुम्ही जास्तीत जास्त माझ्या आज्ञेकडे लक्ष द्या, माझ्या गोष्टी जास्तीत जास्त पाळण्याकडे आपलं लक्ष लावा. आज किती जणांचं लक्ष आहे? आज किती जणांना प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने प्रभूच्या उपस्थितीमध्ये एकदम धैर्याने बोलता येईल, प्रभू तुझ्या वचनाचे काटेकोरपणे तर नाही पण काही अंशी तुझ्या आज्ञा पाळण्याकडे मी माझं लक्ष लावलंय. प्रियांनो, एवढं जरी धीराचा शब्द एखाद्याच्या मुखातून निघालं ना, देवबाप या शब्दाने सुद्धा प्रसन्न होतो. आणि जर एखाद्यामध्ये हा शब्द बोलण्याची हिम्मत प्रेरणा नसेल तर त्याला तयारी करण्याचा हा समय आहे. अंतिम समय अतिशय मौल्यवान समय आहे प्रियांनो. फक्त आम्ही त्याला समजणं महत्त्वाचं आहे. देवबाप आमच्या मागच्या जीवनाला कधी आठवीत नाही बरं का, म्हणून आम्हाला पाप केलेलं आठवू देत नाही देवबाप. आम्ही जेव्हापासून समजदार झालो तेव्हापासून आत्तापर्यंत आमच्या जीवनात आम्ही किती पाप केले असतील कोणाला सांगता येणार नाही. पण काही पाप असे असतील की ते मनुष्याच्या हृदयाला टोचणी देतात. अरे हे पाप मी केलंय, मी देवाच्या विरुद्ध मोठा अपराधी झालोय. काही ना काही गोष्टी आमच्या हृदयाला टोचणी देतात. का देतात? की आम्ही त्या पापामध्ये जावं नाही, पापी जीवन जगू नये म्हणून टोचणी देतात. तरी देवबाप न आठवणाऱ्या समुद्रामध्ये आमचे पाप टाकतो. त्याने जर सगळ्या पापाचा हिशोब घेतला असता तर किती प्रियजनांना आज प्रभूच्या नावामध्ये राहता आलं असतं. किती जण प्रभूमध्ये असते. प्रियांनो, बोटावर मोजण्यासारखे प्रियजन स्वर्गात दिसले असते, बोटावर मोजण्यासारखे. पण आज देवबाप्पाने आमचे पाप न आठवणाऱ्या समुद्रात टाकलेत म्हणून आम्हाला अधिकार आहे की मी स्वर्गाचा वारीस आहे. आणि अभिवचन दिलंय. काढूया फिल्पीकराचं पत्र 3रा अध्याय 20वं वचन. बघा काय आश्वासनाचा शब्द दिलाय आम्हाला. आपले नागरिकत्व स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. काय म्हटलंय? आमचं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. इतका मोठा बहुमान आम्हाला देवबाप्पांनी दिलाय प्रियांनो. किती सहजरित्या आमच्या बंधूंनी वचन वाचलं. परंतु हे अधिकार देण्यासाठी देवबाप्पांनी किती विचार केला असेल याचा आम्ही विचार करतो का? हे आम्ही सहज वाचतो. म्हणून काही गोष्टी देवाचा आत्मा आम्हाला समजू देत नाही, पण काही गोष्टी समजू देतो का? की आम्ही वचनामध्ये जास्तीत जास्त मजबूत व्हावं, वचन आमच्या जीवनामध्ये अधिक आम्ही घ्यावं म्हणून देवबाप काही गोष्टी आम्हाला समजू देतो, काही गोष्टी देवबाप समजू देत नाही. प्रियांनो, देवबाप जे पण करतो ना त्याच्या मागं फार मोठा देवाचा उद्देश आहे. आणि तो उद्देश आमच्या भावी जीवनाला आशीर्वाद देण्याचा उद्देश आहे. देवबाप्पाने सर्व घटना आमच्यासाठी या बायबलमध्ये ठेवल्यात. परंतु या घटना प्रगट करण्यासाठी पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. तुम्ही असं नुसतं वाचन करून तुम्हाला बायबल समजणार नाही. म्हणून यहोशूआला मोशेने सांगितलं होतं, रात्रंदिवस नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखात राहू देण्याचं मनन कर. का म्हणलं होतं मोशे यहोशूआला असं? कारण त्यांना त्या समयात देवबाप्पाने या गोष्टीचं महत्त्व समजू दिलं असेल. म्हणून या आज्ञा नियमशास्त्रामध्ये आम्हाला दिल्या, ज्या प्रभूने स्वतः जगात येऊन आपल्या मुखातून आपल्या विश्वासणाऱ्यांना प्रगट केल्या. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याने सांगून जर एखादा विश्वासणारा ऐकत नाही तर विचार करा त्या विश्वासणाऱ्याची काय अवस्था आहे. म्हणून मी नेहमी प्रभू सांगतो
की विश्वासणाऱ्याला या भूतलावरूनच कळणार आहे की माझं जाणं स्वर्गात होणार अथवा न होणार. ज्यांच्यामध्ये आत्मा आहे ना त्यांनाच ही भाषा समजेल. ज्यांच्यामध्ये आत्मा नाही ना ते नाही ना ठेवलाय ना विश्वास, जाणं होईल माझं. कारण विश्वासाद्वारे मार्थेला म्हणला तू स्वर्गाचं गौरव पाहशील, त्यामुळं माझं जाणं होईल. परंतु देव बाप्पांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी गुपित ठेवल्यात, त्या आम्ही समजणं गरजेचं आहे. आणि अंतिम समयामध्ये देव बाप्पांनी वायदा केलेला आहे. काय वायदा केला बघूया. आमोसाचं पुस्तक 3 अध्याय 7वं वचन. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यास कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. काहीच करत नाही. संदेष्टांना त्याने सांगितलं, आता या समाज सेवकांना सांगतोय. सेवकांना जर देवबाप्पाने सांगितलं नाही ना तर कोणताही सेवक सेवेला येणार नाही तुमच्या घरी. कारण सेवकाला पहिला प्रश्न घरून निघताना पडल, अरे मी माझ्या बुद्धीने गेलो तिथं मला काय करता येणं शक्य आहे. 6:45 वाजता देवबाप्पाने मला दाखवलं आणि देवबाप्पाशी मी करार केलेला आहे, 7 वाजल्याच्या आत जर तुम्हाला दाखवलं तर मी सेवेला बाहेर पडन. तू का 7च्या नंतर 1 मिनिट जरी वेळ लावला ना, 7 नंतर 1 मिनिटाचा वेळ मी सेवेला जाणार नाही. कारण मला जवळ जायचं नाही. विश्वासणाऱ्यांचे सर्व मला परिस्थिती पाहून मग माझं मन मला सांगतं की या ठिकाणी देवबाप कार्य करेल. सेवक पण 10 वेळेस विचार करतो तेव्हा सेवेला बाहेर निघतो. सेवक असा उठला सुटला निघाला सेवेला असं मी करत नाही. जेव्हा दूर दूर जायचो गावाला तेव्हा सकाळीच निघायचो आणि देवबाप्पाला म्हणायचो 10 वाजता जर निघू राहिलोय ना, कमीत कमी 5 ठिकाणी तरी संदेश झाला पाहिजे. तर माझ्या मनाला वाटल की अरे मी 7, 7:30 किंवा 8 वाजेपर्यंत सेवा केली, देवबाप 5 ठिकाणी बोलला. आणि असं व्हायचं प्रियांनो माझ्याकडून. प्रियांनो, सेवेमध्ये फक्त प्रभू तुम्हाला कसं चालवतो ना हे सेवकाला समजतं. आणि जे ऐकणारे असतात त्यांना कळतं की येणारे सेवक आम्हाला वचनातून कसं सांगतात, काय आम्हाला मार्गदर्शन करतात. प्रियांनो, सेवकांच्याद्वारे अंतिम समयात प्रभू आपल्या लोकांशी बोलत आहे. संदेष्टे गेले, आता सेवक आहेत. आणि ज्या दिवशी सेवकांच्या मुखातून प्रभूचं वचन सांगणं बंद होईल त्या दिवशी आकाशामध्ये आमचा तारणारा अखिल विश्वासणाऱ्यांना दूतासह दिसणार आहे. पण आता सेवक येणं बंद कधी होतील हे कोणालाही माहीत नाही. पण जेव्हा सेवक बंद होतील तेव्हा मग आपण मागील दिवसामध्ये पाहिलं होतं वचनाचा दुष्काळ पडणार आहे. ती प्रक्रिया तेव्हा सुरू होणार आहे. पण त्या प्रक्रियेमध्ये सहसा निवडलेले प्रियजन या ठिकाणी प्रभू थांबू देणार नाही. आणि तसे वचन बायबलमध्ये मत्ते 24:22 मध्ये सांगितलंय, निवडलेल्यांसाठी ते दिवस कमी केले जातील. कारण निवडलेल्या प्रियजनांना अतिशय दुःख, अतिशय संकट याचा सामना करावा लागणार नाही. त्या समयामध्ये फक्त एका प्रियजनांना फार भयंकर दुःखाचा सामना करावा लागणार आहे. बघूया, आपण काढूया मत्ते शुभवर्तमान 24वा अध्याय 20वं वचन बघा. 24 अध्याय 20वं वचन. तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. 19वं बघा. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार.
या प्रियजनांची दुर्दशा त्या समयामध्ये होणार आहे. देवबाप्पाने जे लिहून ठेवलंय ना ते असंच लिहिलेलं नाही. आता ती दुर्दशा कशी असणार आहे आमच्या बुद्धीला आकलन होणार नाही. देवबाप्पाने शब्द ठेवला, आता कशी दुर्दशा होईल ते आम्हाला सांगता येणार नाही. नेमकं त्यांच्यावर कोणती परिस्थिती येणार आहे. पण 20व्या वचनात सांगण्यात आलंय की ते दिवस हिवाळ्यात येऊ नये म्हणून प्रार्थना करा. म्हणजे थंडी प्लस त्रास या दोन गोष्टी स्त्री वर्गावर येऊ नये यासाठी मध्यस्थी करायला सांगितलेली आहे. प्रियांनो, बायबलची काही वचनं अशी आहेत की त्याकरता आम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे कृती करणं गरजेचं आहे. या घटना अजून सुरू झालेल्या नाहीत, या घटना सुरू होणार आहेत. परंतु त्या घटनेच्या अगोदर 22वं वचन त्याचा अध्यायचं बघा. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जाते. आज प्रत्येक जण स्वतःला म्हणतो ना मग निवडलेला आहे. आज कोण म्हणतं का मी बोलवलेला आहे. बघा तुम्ही, जेवढे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहेत सर्वजण स्वतःला निवडलेलाच म्हणतात. कुणी म्हणत नाही मी बोलवलेला आहे. परंतु निवडलेला आणि बोलवलेला कृतीतून देवबाप विश्वासणाऱ्यांना कळवणार आहे. आणि मी वारंवार सांगितलंय प्रियांनो, हे बघा देवाचं वचन आरपार आहे. देवाचं वचन भेदभाव करत नाही. देवाचं वचन कोणाला चढवितं कोणाला खाली आणतं असं देवाचं वचन नाही. हे तुमचा आमचा स्वभाव आहे. एकाला चढवायचं एकाला उतरवायचं ही आमची कृती आहे. देवबाप अशी कृती करत नाही. देवबाप सरळ बोलतो आणि जो सरळ होईल ना त्याला देवाचं राज्य पाहायला मिळेल. सरळ होण्यासाठी आम्हाला हे पवित्र शास्त्र दिलंय. आमच्यामध्ये जे गलत विचार येतात ना, गलत गोष्टी आम्ही मनामध्ये तयार करतो ना वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या गोष्टी या बायबल वाचून आम्ही आमच्या बुद्धीतून आत्म्यातून मायनस करावं म्हणून हे बायबल दिलंय. हे बायबल देण्याचं विशेष कारण आहे. आणि पवित्र आत्मा आणखी एक गोष्ट तुम्हाला बोललाय, याच घरात बोललाय. बघा, पवित्र आत्मा मला आठवण करून देतोय. माझ्या ध्यानात नाही पण पवित्र आत्मेच्या ध्यानात आहे. पवित्र आत्म्याने तुम्हाला सांगितलंय की देव बाप एक वचनातून 1,00,000 वेळेस बोलू शकतो. आता काही जण म्हणतील बापरे, एक वचनातून 1,00,000 वेळेस देव बाप बोलू शकतो, कसं शक्य आहे? हे शक्य नाही. प्रियांनो, जेव्हा सेवक संदेश देतात ना तेव्हा सेवकांच्या मुखातून एखाद्या वचनाला तो सेवक वारंवार विश्वासणाऱ्यांकडून बोलून घेतो. का बोलून घेतो? विषय वेगळा असतो पण रेफरन्स तोच दिला जातो. का दिला जातो? कारण देवाने सांगितले 30 पट 60 पट 100 पट सांगितले ना. म्हटलं का देव बाप सगळ्यांना मी 100 पट देणार आहे? 100 पट बहुसंख्य कमी जण असतील पण 60 पर्यंत विश्वासणारे सेवक आपल्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रयास करतात प्रियांनो. आणि जे प्रियजन 30% 60% घेण्याचा प्रयत्न करत नाही ख्रिस्ती जीवनामध्ये राहून, मग ते ख्रिस्तामध्ये कशा प्रकारे जीवन व्यतीत करतात ते स्वतः त्यांनीच विचार करावा. तुमच्याजवळ जर काही नाही ना ख्रिस्ती जीवनामध्ये, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये काय प्राप्त केलं? देव बाप जेव्हा शिष्यांसह चालला होता ना, एक अंजिराचं झाड दिसतं त्याला, फार हिरवगार झाड दिसतं. प्रभूला वाटतं अरे झाड इतकं हिरवगार आहे, याच्यावर नक्की मला फळ खायला मिळेल. जेव्हा प्रभू जवळ जातो त्या झाडाला पाहतो निहाळून, त्या झाडाला पत्त्याशिवाय दुसरं प्रभूला काहीच दिसत नाही. मग प्रभू म्हणतो तुला यापुढे फळ न येऊ
आणि जेव्हा ते परत त्याच रोडनी संध्याकाळच्या वेळेला येत असतील त्यावेळेला शिष्य म्हणतात, प्रभू तुम्ही या झाडाला म्हणले तुला यापुढे फळ नाही येऊ, बघा ते झाड सुकून गेलं. आमच्या प्रभूला विश्वासणारा वचनामध्ये असलेला पाहण्याची इच्छा आहे. तो अर्थ आहे प्रभूचा त्या शाप देण्यामागं त्या झाडाला. तुला फळ न येऊ म्हणजे तुझ्यात वचन न राहू. सांगा कोणता विश्वासणारा ख्रिस्तामध्ये आल्यावर म्हणतो का मला वचन नको आहे, मी वचनावर प्रेम करत नाही, मला वचन ऐकायचं नाही, मला संदेश ऐकायचं नाही? कोणता विश्वासणारा करतो का अशी प्रतिक्रिया? प्रियांनो, आमच्यामध्ये वचन आहे म्हणून आम्ही त्या अंजिराच्या झाडासारखे नाहीत. पण याची लेवल प्रभूने सांगितली, 30 पट, 60 पट, 100 पट. ही लेवल आमच्यामध्ये असली पाहिजे. काही विश्वासणाऱ्यांना वाटतं आम्ही फक्त विश्वास धरणारे सेवक आले, वचन सांगतात तेवढं ऐकायचं, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे आम्ही ठरवू. प्रियांनो, मनुष्याला कोणत्याही गोष्टीचा ठराव करण्याचा अधिकार देवबाप्पाने पूर्णपणे काढून घेतलाय मनुष्यातून. आणि जेव्हा विश्वासणाऱ्याला हे समजेल ना मनुष्यामधून देवबाप्पाने सर्व अधिकार काढून घेतला आहे, तेव्हा विश्वासणारा वचनाकड काळजीपूर्वक लक्ष देईन. आता याचा पुरावा दाखवतो. पहिले करंथीकराचं पत्र 6वा अध्याय. जो पण विचारील त्याला पुरावा आपण वचनातून पाहू. 19-20. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. आपल्या शरीराने कोणाचा गौरव करेल सांगितलंय? स्वतःच सांगितलंय का? आपल्या शरीराने स्वतःचा गौरव करा. तुम्ही स्वतःचे नाही असं वचन सांगतं म्हणजे देवाने सगळे अधिकार आमचे काढून घेतलेत. फक्त देवाच्या इच्छेचा अधिकार आमच्यामध्ये राहावा ही देवबाप्पाने आमच्यामध्ये प्रक्रिया ठेवली. आणि जो कोणी देवाच्या या वचनाच्या इच्छेप्रमाणे करल त्याला एक आशीर्वाद देण्याचं देवबाप्पाने न सांगता अभिवचन दिले. कोणता आशीर्वाद? तो पण आशीर्वाद बघू वचनातून. मत्तेकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 33वे वचन. हा आशीर्वाद त्या प्रियजनांसाठी आहे. मत्ती 6:33 ना? हो. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. बघा, नीतिमत्व माझं राज्य म्हणजे काय? या पवित्र शास्त्राला काळजीपूर्वक आपल्या जीवनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रयत्नच करायचा नाही तर त्याप्रमाणे कृती करण्याचं देवबाप्पाने सांगितलंय. काही जण वचन त्यांचे पाठ असतात, वचनात ते तरबेज असतात, परंतु कृतीमध्ये मागं असतात. कृती म्हणल्यावर नाही एवढं देवबाप थोडे आम्हाला करायला सांगतो, एवढी थोडी देवबाप्पाने सक्ती केली. प्रियांनो, त्याने जर आम्हाला खरेदी केलंय, एखादी वस्तू तुम्ही खरेदी करता ब्रदर, तेव्हा दुकानदार म्हणतो का या वस्तूवर तुमचा अधिकार नाही, माझा अधिकार अजून आहे? म्हणतो का दुकानदार? नाही म्हणत ना. कारण दुकानदाराला समजतं या वस्तूची किंमत खरेदी करणाऱ्याने पूर्ण दिली. मग देवाने जर आम्हाला पूर्णपणे खरेदी केले तर अधिकार कोणाचा असणार आहे आमच्यावर? कोणाचा अधिकार असणार आहे? प्रियांनो, देवाचा अधिकार ज्यांच्या जीवनामध्ये आहे ना ते निवडलेले प्रियजन आहेत. ज्यांच्या जीवनामध्ये देवाचा अधिकार नाही, स्वतःच्या अधिकाराने प्रभूला चालवतात, ते बोलवलेले आहे.
प्रियांनो, देवाचे वचन देव बाप्पाने ना त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने त्या वचनाला प्रगट करण्याचं देव बाप्पाने ठरवलंय. याचा अर्थ असा नाही की एक अर्थ जर सांगितला त्या वचनाचा तर दुसरा अर्थ त्या वचनाला निघत नाही. देव बाप 1,00,000 वेळेस त्या वचनाचा अर्थ आपल्या विश्वासणाऱ्याला आपल्या इच्छेने कळविण्याची अपेक्षा करतो. फक्त शब्द दिला 1,00,000 वेळेस बोलू शकतो. देव बाप्पाला किती वेळेस बोलायचं ते देव बाप ठरवीन. प्रियांनो, जीवनामध्ये ना देवाला तुम्ही चालवू नका, देवाने तुम्हाला चालवलं पाहिजे. या गोष्टीचं जर निरीक्षण, या गोष्टीचं जर अनुशासन आपल्या जीवनात ठेवलं ना, पवित्र आत्मा तुम्हाला योग्य रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. काही जणांना आज प्रभूला चालविते. मी म्हणलं ना प्रभूला हे कर, प्रभू लगे प्रभू करतो. म्हणजे प्रभूला काही कळत नाही का? मनुष्याने सांगितल्यावर प्रभूला कळतं का की विश्वासणाऱ्याच्या जीवनात हे करायचंय? प्रियांनो, निरनिराळे उदाहरणं पवित्र आत्म्याजवळ आहे. जे योग्य वाटण पवित्र आत्म्याला तुमच्या भावी जीवनाला सुधारण्यासाठी ते देवबाप बोलल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, जीवनामध्ये असं वागा, मनुष्याने जरी तुमच्या वागण्याला दोष लावला ना, कधी काळजी करू नका. देवाने तुम्हाला दोष नाही लावला पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. आणि मनुष्य नेहमी उलट गणित करतो आपल्या जीवनात. देवापेक्षा ना मनुष्याला जास्त घाबरतो. देवाचा ऐकण्यापेक्षा मनुष्याचा एखादा विचार, एखादा नियम असला ना, नाही पवित्र शास्त्रात सांगितलं ना मनुष्य पापी आहे, त्यांनी पाप केलं तरी देवबाप क्षमा करायला बसलेला आहे. पण देवबाप्पाने हे नाही ना सांगितलं तू वारंवार माझ्या विरुद्ध पाप कर जाणून बुजून. एखाद्या वेळेस झालं तर देवबाप्पाला कळतं अरे का झालं. आज विश्वासणारे देवबाप्पाच्या विरोधात सहजरित्या जातात. प्रियांनो, काही जणांना भय राहिलेलं नाही. काही जणांना तर स्वर्गात जाणं हे देखील स्वप्नासारखं वाटत असेल. बघा काय शब्द येत आहे, स्वर्गात जाणं हे देखील स्वप्नासारखं वाटत असेल. इतके जगामध्ये रमणीय होत चाललेत काही प्रियजन की त्यांना भान राहिलेलं नाही की मला देवबाप्पाने कशासाठी जगात पाठवलंय, माझ्याकडून काय करण्याची आशा देवबाप्पाची आहे. ज्यांना विसर पडत चाललाय ना, मनुष्याला विसर पडेल, देवबाप्पाला विसर नाही पडत आपल्या लोकांचा. देवबाप आजही सेवकांच्या द्वारे आपल्या विश्वासणाऱ्यांना जाग करतो. म्हणून तो म्हणाला समय ओळखून तुम्ही हे करा, कारण आता तुम्ही झोपेतून उठण्याची ही वेळ आहे. उठायचं का नाही झोपेतून, कारण झोपेतच राहायचंय. प्रियांनो, शारीरिक झोपेविषयी देवबाप बोलत नाही, आत्मिक झोपेविषयी बोलत आहे. जो विश्वासणारा बायबल वाचित नसेल, जो विश्वासणारा प्रार्थना करत नसेल, जो विश्वासणारा देवाच्या आज्ञा पालन करत नसेल, ते प्रियजन आत्मिकरित्या झोपलेले आहेत. ते जागे व्हावे ही देवबाप्पाची इच्छा आहे. आता तुम्ही अध्याय वाचता, मागच्या वेळेसच सर्वांनी सांगितलं, म्हणजे तुम्ही प्रभूच्या अनुशासनात चालतात, पण कृतीने तसं स्वतःला देवासमोर सादर करा. प्रियांनो, कोणी जरी तुम्हाला नाही पाहिलं ना, देवाचे नेत्र तुम्हाला स्वर्गातून पाहिल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येकाचा हिशोब देवबाप्पाने जीवनाच्या पुस्तकात लिहिलेला आहे. त्याच्या दरबारात कोणाविषयी पक्षपात होणार नाही. बघा आणखी एक शब्द बघू, रोमकरसपत्र 2 अध्याय 6 वचन बघा बरं. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. 7 म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्म करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता
ही मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. बघितलं, त्याच्याजवळ सार्वकालिक जीवन आमच्यासाठी आहे. पण त्या सार्वकालिक जीवनाला प्राप्त करण्यासाठी आम्हाला पण काय करण्याची परवानगी देव बाप्पाने दिली. ती दिली बरं का, जी देवाला मान्य आहे. ती परवानगी आम्हाला नाही की आम्ही देवाला चालवावं, देवाला आम्ही आदेश द्यावा, ही परवानगी नाही. देव बाप्पाने पवित्र शास्त्रात आपल्या आत्मेने ज्या आज्ञा दिल्या त्या पाळण्याची आम्हाला आज्ञा दिली. आणि जो हे पाळील तो सार्वकालिक जीवनाचा वारीस आहे, हकदार आहे. आणि त्याला म्हणता येईल प्रभू कोणत्याही वेळेला आला, माझं जाणं प्रभू बरोबर होणार. मी झोपेत जरी असलो, प्रभू आला तरी माझं जाणं होईल. इतका कॉन्फिडेंट पवित्र आत्मा त्या विश्वासणाऱ्याला, त्या सेवकाला देतो. प्रियांनो, शास्त्र असं वाचन असलं पाहिजे आमच्या जीवनात की आम्हाला शास्त्रातून काही ना काही समजलं पाहिजे, तर त्या वाचण्याला अर्थ आहे. न तर तुम्ही किती वेळेस वाचा, तुम्हाला जर काहीच कळत नाही पवित्र शास्त्र, तुम्ही काय वाचन करता? मग तुम्ही कशाचं वाचन करता? पवित्र शास्त्राला हात लावणारा व्यक्ती ना, प्रभू प्रथम त्याला पवित्र करतो. त्याने दिवसभरात किती पाप केलेले असले ना, प्रभू प्रथम न आठवणारे समुद्रात टाकून देतो. त्याने पश्चाताप न करण्याच्या अगोदरच. पण देवाची इच्छा असते की मनुष्याने पश्चाताप करावा. मनुष्य करतो बरं का पश्चाताप. आज कोणताही विश्वासणारा स्वतःला कधीच असं म्हणत नाही की मी माझ्या भावी जीवनात पश्चाताप केलेला नाही. पण विश्वासणाऱ्याने ठराव केलेला आहे पश्चातापाचा. काय ठराव केलाय? बाप्तिस्मा घेण्याच्या अगोदर मी जो पश्चाताप 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, 5 मिनिटाचा केला, तोच पश्चाताप माझा आहे. बायबल या पश्चातापाला, पूर्ण पश्चाताप केला तू, ही मान्यता देत नाही. जर ही मान्यता बाप्तिस्मा घेण्या अगोदरच्या पश्चातापाला असती तर प्रभूला म्हणावं लागलं नसतं की तू पाप केल्यावर पश्चाताप कर. जुन्या करारात नियमशास्त्रामध्ये एखाद्याने जर पाप केलं तर पापानुसार त्याला अर्पण आणावं लागायचं. लहान पाप असलं लहान, मोठं पाप असलं मोठं आणावं लागायचं अर्पण. कारण त्या समयामध्ये नियमशास्त्राच्या ग्रंथामध्ये ते प्रियजन होते, म्हणून त्यांना अर्पण देण्याची आवश्यकता होती. परंतु येशू ख्रिस्ताच्या समयामध्ये येशू ख्रिस्त आमच्यासाठी अर्पणाचा कोकरा झाला. त्याने आमच्यासाठी अर्पण दिलं आणि त्या अर्पणाद्वारे आम्ही आज प्रभूमध्ये पूर्णपणे शुद्ध झालेलो आहोत. पण जर पाप केलं तर आम्ही झोपण्या अगोदर पश्चाताप करून आमच्या पापाची क्षमा प्रभूला मागून झोपणं गरजेचं आहे. कोणताही विश्वासणाऱ्याला हे म्हणता येणार नाही मी दिवसभरामध्ये एकही सुईच्या टोका एवढं माझ्याकडून पाप झालेलं नाही. येईल का म्हणता कोणाला? मी जरी संदेश सांगतोय प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने, मला देखील म्हणता येईल का मी सेवक आहे, माझ्याकडून सुईच्या टोका एवढं माझ्याकडून पाप होत नाही? येतं का मला म्हणता? मला देखील म्हणावंच लागल, प्रभू सुईच्या टोका एवढं का होईना माझ्याकडून पाप झालेला आहे, त्याचा पश्चाताप करणं, क्षमा मागणं गरजेचं आहे. थोडक्यात सारांशामध्ये जर सांगायचं झालं या मुद्द्याला, तर आम्ही प्रतिदिवशी आमच्या पापाचा पश्चाताप करणारे विश्वासणारे असलं पाहिजे. सारांशामध्ये जर सांगायचं झालं तर हे विधान आमच्यासाठी आहे. आज किती जण आपल्या पापाचा पश्चाताप रोज करतात आणि मग बिछाण्यावर झोपतात. काही विश्वासणारे, काही सेवक असतील, जर देवाचा आत्मा हे उद्गार काढतोय तर देवाच्या आत्म्याने हे पाहिलं पण आहे. पण जे कुणी
या प्रकारे करत नसतील त्यांनी करावं म्हणून हे पवित्र आत्मा सांगत आहे. प्रियांनो, आम्ही भ्रमाचं जीवन, ख्रिस्ती जीवन जगू नये. भ्रमाचं जीवन जगणाऱ्यासाठी आशा नाही. सर्वांची आशा काय? आज स्वर्गात जाण्याची आशा आहे ना, आहे ना सर्वांची आशा. कोणता विश्वासणारा म्हणतो का मी स्वर्गात नाही गेलो तरी मला काही दुःख वाटणार नाही? म्हणतोय का कुणी असं? आज सगळ्यांची अपेक्षा काय आहे? मला स्वर्गात जायचंय. आणि प्रभूला पण आपल्या विश्वासणाऱ्याला स्वर्गातच घ्यायचं आहे. परंतु त्या विश्वासणाऱ्यांना प्रभू स्वर्गात घेणार आहे ज्याने वचनाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही प्रयत्न करणारे प्रियजन आहेत प्रियांनो. म्हणून शास्त्र सांगतं नीतिमान कोणी नाही, एकही नाही. जरी नीतिमान कोणी नसलं पण देव बाप्पाने आम्हाला नीतिमान होण्याचा प्रयत्न करण्याची संधी दिली आहे. आणि या प्रयत्नाला यशस्वी करण्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्र प्रतिदिवशी वाचणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, नवीन करार तुम्ही 1 अध्याय वाचत जा. 1 अध्यायानंतर तुम्हाला जर वाटलं नवीन करार आम्ही वाचला, आम्हाला जुना करारही वाचायचा देवबाप मनाई करत नाही. पण नवीन कराराकडे दुर्लक्ष करणं आजच्या समयामध्ये देवबाप्पाच्या नजरेमध्ये योग्य नाही. कारण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने नवीन आज्ञा आणल्या. याचा अर्थ असा नाही की जुन्या करारातल्या आज्ञा प्रभूने रद्द केल्या, त्या पण प्रभूने रद्द केल्या नाही. पण जुन्या करारातल्यापेक्षा नवीन करारातल्या आज्ञा आम्हाला जास्त पाळण्याचे सांगितलंय देवबाप्पाने. आज आम्ही अर्पण घेऊन जातो का? पाप केल्यावर ओला वगैरे अर्पण करतो का आम्ही? जुन्या करारात करायचे, आम्ही का नाही करीत नवीन करारामध्ये? कारण आमच्या येशूने आमच्या सर्व पापाची किंमत त्या वधस्तंभावर पूर्ण चुकवलेली आहे. म्हणून आम्हाला या समयामध्ये कोणतंही अर्पण आणायची गरज नाही. पण आमच्या होटाने आमच्या पापाचा पश्चाताप करणं आमच्यासाठी देव बाप्पाने आजही ठेवलं आहे. जर तुम्ही पाप केलं तर झोपण्या अगोदर पश्चाताप करा, क्षमा मागा त्या पापाची. पण काही विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये बाप्तिस्मा घेण्या अगोदर पश्चाताप केला ना, प्रभू येण्यापर्यंतचा माझा पश्चाताप झालाय. तो पश्चाताप फक्त तुम्ही बाप्तिस्मा घेण्याप्रत योग्य व्हावं तितका तो पश्चाताप आहे. त्या पश्चातापानंतर जर तुम्ही कोणतंही पाप केलं नाही ना, मग तुम्हाला पश्चाताप करायची गरज नाही. पण जर तुम्ही पाप करता तर तुम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. म्हणून बायबल सांगतं की आम्ही प्रतिदिवशी आमच्या पापाचा पश्चाताप देव बाप्पाकडे करावा. पण काही विश्वासणारे, काही सेवक आजही आपल्या पापाचा पश्चाताप प्रतिदिवशी करत नाही. प्रियांनो, देव बाप्पाचा आत्मा जे होत आहे ना, जे सेवकाला माहीत नाही ते पवित्र आत्म्याला माहीत आहे. म्हणून प्रियांनो, अंतिम समयामध्ये ज्या परिवारामध्ये प्रभूची उपस्थिती ज्या घरात होईल ना, ते प्रियजन अतिशय आशीर्वादित आहे. सेवकांना जर तुम्ही त्या अँगलमध्ये पाहिलं ना, तर त्या अँगलचे आशीर्वाद पण दिसतील. पण जर विश्वासणारा नाही, काही नाही, सेवकांचं कामच आहे हो, घरी जायचं, प्रार्थना करायचं. जर त्यांनी ते नाही केलं तर मग ते कोणते सेवक आहेत? ते घरात बसणारे सेवक आहेत का? प्रियांनो, सेवकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अंतिम समयात तरी विश्वासणाऱ्याने प्रभूच्या वचनाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे. मला देवबाप्पाने दाखवलं आणि मला देवबाप्पाने दाखवल्यावर मी शंका नाही धरत मनामध्ये. प्रभू 5:45ला दाखवलं, तिथं माझं कधी जाणं होईल? तिथं गेल्यावर वचन होईल का? ते प्रियजन प्रार्थनेला बसतेन का? मी हे विचार नाही करत. मला माहिती आहे प्रभूने सगळं आपल्या कंट्रोलमध्ये घेतलंय.
आणि जेव्हा प्रभू कंट्रोलमध्ये घेतो तेव्हा सेवकाला कॉन्फिडेंट येतो की आता तिथं गेल्यावर काही ना काही होईल. प्रियांनो, असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा ख्रिस्तामध्ये. देव बाप तुमची तारीफ करायला सुरुवात करील. हे जीवन देव बाप्पाला आपल्या विश्वासणाऱ्याकडून आज हवं आहे. आजही देव बाप्पाचे नेत्र, देव बाप्पाचा आत्मा हर विश्वासणाऱ्याकड, हर सेवकाकड या दृष्टिकोनातून पाहत आहे. प्रियांनो, आम्ही कधी कधी देवाची भावना समजून घेत नाही. आम्हाला वाटतं देव ना फक्त आम्हाला अडचणीतून, संकटातून बाहेर काढण्यासाठी ना आम्हाला भरपुरीचे आशीर्वाद देण्यासाठी येईल. ठीक आहे, देवबाप तसं पण करतो, पण त्याला पण अपेक्षा आहे ना. त्याने वचनातून आपल्या अपेक्षा प्रगट केल्यात. नीतिमत्व आणि धार्मिकता तुम्ही मिळवा. काही विश्वासणाऱ्यांना तर अजूनही त्या वचनाचा, त्या शब्दाचा अर्थच माहिती नाही आहे. आणि काही विश्वासणारे तर असे असतील की त्यांना हे शब्द बायबलमध्ये आहेत याची पण आठवण माहिती नसेल. प्रियांनो, आम्हाला वचन आमच्या जीवनामध्ये आम्ही काळजीपूर्वक ठेवणं महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे बघूया की एक शब्द आपण स्तोत्रसंहिता 119 वचन बघा. 119 वचन. मी या जगात केवळ उपरी आहे, तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नको. मी या जगामध्ये उपरी, त्याला दुसरी भाषा काय, प्रवासी आहे ना. तुम्ही प्रवास करत असताल ना कधी स्वतःच्या 4 व्हीलरमध्ये, कधी ST मध्ये, ज्या ठिकाणापर्यंतचं तिकीट काढलेले तिथपर्यंत तुमचा प्रवास आहे ना. बस जर गोव्याला जाणारी असली, तुम्ही जर तिकीट कोल्हापूरचं काढलं, बसचा कंडक्टर तुम्हाला गोव्याला घेऊन जातो का? का नाही नेत? बस जर गोव्याला जात आहे तर तुम्हाला तिथपर्यंत का जाता येत नाही? कारण तुम्ही कोल्हापूरपर्यंतचं तिकीट काढलेलं आहे, म्हणून तुमचा प्रवास कोल्हापूरपर्यंतचाच आहे, त्याच्या पुढं तुम्ही जाऊ शकत नाही. हा, तुम्हाला जर वाटलं की कोल्हापूरवरून आम्हाला गोव्याला जायचं तिकीट काढायचं, तर तुम्हाला जायची परवानगी भेटू शकते. हे तुमच्यावर आहे, मला पुढं जायचं का नाही जायचं. तसं प्रियांनो, या जगामध्ये देवाने जर आम्हाला उपरीन प्रवासी सांगितलेला आहे, तर आमचा प्रवास स्वर्गापर्यंतचाच उपरी आणि प्रवासी हा आहे. त्याच्या पुढं आमचा प्रवास नाही. त्याच्या पुढचा प्रवास देवबाप्पाकडे असेल, पण देवबाप आम्हाला त्याच्या पुढं घेऊन जाऊ इच्छित नाही. देवबाप्पाने आम्हाला शेवटचं ठिकाण सांगितलंय. स्वर्ग हा तुमचा शेवटचा प्रवासाचा टप्पा आहे, याच्या पुढं तुम्हाला जाणं नाही. प्रियांनो, देवबाप्पाचा आत्मा त्याच्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्याला आपल्या परीने सांगण्यास समर्थ आहे. त्याला जर वाटलं की हे सांगणं मला योग्य आहे, हे सांगणं माझ्यासाठी उचित आहे, तर देवबाप ते सांगितल्याशिवाय राहत पण नाही. प्रियांनो, म्हणून भावी जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये चालत असताना असं जीवन ख्रिस्तामध्ये जगा प्रियांनो, की त्या जीवनाला पाहून देवबाप तुमच्याकडं प्रसन्न झालं पाहिजे. देवबाप जर एखाद्या विश्वासणाऱ्याकडं पाहून त्याचं मन जर प्रसन्न होत नाही, तर सांगा त्या विश्वासणाऱ्याचं प्रभूमध्ये राहणं कसं आहे. आणि एखाद्या विश्वासणाऱ्याला देवबाप कळू देतो बरं का, सेवकाला पण कळू देतो. हृदयाला जर टोचणी लागली ना, हृदय जर देवाच्या वचनाविषयी एखादी जड गोष्ट त्याच्या मनात आली ना, समजून घ्यायचं देवबाप या ठिकाणी त्या विश्वासणाऱ्यासाठी, त्या सेवकासाठी खुश नाही. मग सांगा, जीवनामध्ये काही एकच गोष्ट आहे का आमच्या?
कितीतरी गोष्टी आहेत आमच्या जीवनामध्ये. म्हणून सुरुवातीला देवबाप बोलला की आम्हाला या ख्रिस्ती जीवनामध्ये अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. एकच गोष्टीचा आम्हाला सामना करणं आहे का? पण आमचं भावी जीवनाचा जो प्रवास आहे तो प्रवास आम्ही आध्यात्मिक चांगल्या प्रकारे प्रभूमध्ये व्यतीत करावा, ही देव बाप्पाची सर्वात मोठी इच्छा आहे. आज किती जण आध्यात्मिक प्रवास चांगल्या प्रकारे करतात? किती जणांना म्हणता येईल की मी आध्यात्मिक प्रवास फार चांगल्या प्रकारे करत आहे? प्रियांनो, आध्यात्मिक प्रवास करण्यासाठी पवित्र शास्त्राशिवाय दुसरा चांगला मदतगार कोणीच नाही. म्हणून ही पवित्र शास्त्र आम्हाला दिलंय. आम्ही याला कितीही वेळेस वाचलं. मी मागं सांगितलं ना तुम्हाला, एक आहेत देवाचे सेवक, ते म्हणतात मी 52 वेळेस पवित्र शास्त्र पूर्ण वाचलं. ते का बरं एक वेळेस वाचून थांबले नाही? ते म्हणू शकत होते ना, मी एकदा बायबल पूर्ण वाचलं, आता परत मला वाचायची काय आवश्यकता नाही. का नाही म्हणाले ते? कारण पवित्र शास्त्र तुम्ही जितक्यांदा वाचायला घ्याल तितक्यांदा पवित्र आत्मा तुम्हाला नवनवीन प्रकारे वचनातून बोलायला समर्थ आहे. म्हणून देवबाप हे पण बोलायला घाबरत नाही की एका वचनातून मी 1,00,000 वेळेस संदेश देऊ शकतो. ऐकणाऱ्यांना काहीतरी वाटेल ते, अरे हे सेवक काय बोलू राहिले, एका वचनातून 1,00,000 वेळेस, अरे कोणाला सांगता येईल, हे काहीतरी सांगू राहिलेत मनाचं. देव बाप्पाचा आत्मा ते करायला समर्थ आहे. पण देव बाप्पाच्या आत्म्याला वाटलं तर होणं शक्य आहे. सेवकाने जर ठरवलं ना, तर सेवकाची कॅपॅसिटी काय, एकदा त्या वचनातून बोलले परत त्या वचनातून बोलता येणार नाही, असं सेवकाचं मत आहे, विश्वासणाऱ्याचं मत आहे. पण देवाचं हे मत नाही. देव बाप आपल्या वचनाला आपल्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्याला योग्य बनवण्यासाठी 1,00,000 वेळेस बोलण्याची ताकद आणि शक्ती ठेवतो. परंतु देव बाप्पाला विश्वासणाऱ्याची कॅपॅसिटी समजते की याला किती वेळेस वचन ऐकण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. आणि त्या कॅपॅसिटीनुसार देवाचा आत्मा एखाद्या विश्वासणाऱ्याला एका वचनातून बोध करत असतो. मग ते किती वेळेस करतो ते ऐकणाऱ्याला माहीत आहे आणि सांगणाऱ्याला माहीत आहे. म्हणून प्रियांनो, भावी जीवनामध्ये ख्रिस्ताच्या नावामध्ये राहत असताना माझा प्रवास स्वर्गामध्ये थांबेल अशा अनुषंगाने चालण्याचा प्रयत्न करा. आणि जर हा प्रयत्न तुम्ही करत राहिले प्रभूच्या आगमनापर्यंत, समजून घ्यायचं तुमचं स्वर्गामध्ये जाणं निश्चित आहे. तुम्ही प्रयत्नामध्ये जर असले तर तुम्हाला म्हणता येईल मला प्रभूच्या दरबारात जाण्याची संधी आहे. आणि दरवाजावर पेत्र आहे ना, तो स्वागत करण्यासाठी उभा आहे. त्या पेत्राने आमचं स्वागत करावं, म्हणून त्या पेत्राचं ऐकणं पण गरजेचं आहे. आज काही प्रियजन पेत्राचं ऐकत नाहीत. पेत्राला काही जणांनी ना टार्गेटचा विषय केलाय. अरे या पेत्राने तर बायबलमध्ये दुसरं बाप्तिस्मेचं वचन आणलं म्हणून तो घोटाळे आले, 2 बाप्तिस्मे आले, 2 फेत आले, 2 विचाराने विश्वासणारे चालणारे झाले. हे आज सेवक आणि काही विश्वासणारे बोलत आहेत. हे देव नाही बोलत. देव कधीच असं म्हणत नाही की मी माझ्या वचनामध्ये टार्गेटचं वचन केलंय. विश्वासणारे आणि काही सेवकांनी प्रेषित 2:38 वचनाला टार्गेटचं वचन बनवलं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी त्या वचनाला टार्गेटचं वचन केलंय ना, त्यांना प्रभूच्या दरबारामध्ये या टार्गेटच्या वचनाचा हिशोब द्यावा लागणार आहे.
त्यांना या ठिकाणी फार सोपं चाललंय. हो, आमच्यासाठी ते टार्गेटचं वचन आहे, आम्ही त्या वचनाला काय मानित नाही, त्या वचनाचा आदर करत नाही, त्या वचनाप्रमाणे करण्याची इच्छा आम्ही दाखवित नाही. चांगली गोष्ट आहे, नका दाखवू. वर गेल्यावर देव बाप विचारीन का नाही केलं असं. पृथ्वीवर माझा सेवक येत होता, सांगत होता की या वचनाला टार्गेटचं वचन करू नका, कारण ते देवाच्या आत्म्याचं वचन आहे. ते काय तुम्ही लिहिलं नाही, ते देवाने लिहिलंय. ते देवाच्या गौरवासाठी आहे. का ते देवाच्या गौरवासाठी आहे हे समजून घेणं विश्वासणाऱ्याचं सेवकाचं आद्य कर्तव्य आहे. परंतु आज काही सेवक, काही विश्वासणारे त्या वचनाला काय बनवीत चाललेत हे तुमच्यासमोर उदाहरण आहे. प्रियांनो, कधीही दोष पात्रतेचं पात्र बनून देवासमोर उभं राहण्याची इच्छा ठेवू नका. मी दोष विरहित देव बाप्पासमोर उभा राहीन आणि जल्लोषाने, हर्षाने, उत्साहाने म्हणन, देव बाप्पा, पृथ्वीवर मी जास्तीत जास्त तुझ्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून तेवढ्या आज्ञा नाही पाळण्यात आल्या, पण प्रयत्नात मी राहिलो. जो प्रयत्नात राहील तो यशस्वीतेमध्ये राहील. प्रियांनो, असं जीवनामध्ये जागण्याचा प्रयास करत राहा. आज हा सेवक आलाय, कशासाठी आलाय? वेळ घालवायला आला? चला भाऊ, मी आलो, आता तुम्हाला बसावंच लागेल. अशा अनुषंगाने आलो का? अशा अनुषंगाने पाठवलंय देवबाप्पाने? नाही, तो आता सेवक आहे, त्यांना बसण्याची सक्तीच तू करणार, अशा इराद्याने पाठवलंय देवबाप्पाने. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो, पण तो आत्म्यात आहे, मी शरीरात आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत आहे, पण आशीर्वाद आत्म्याने देवबाप तुम्हाला पुरवणार आहे. आणि ते आशीर्वाद तुम्हाला भेटावे यासाठी हे वचन चाललंय. न तर वचन तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही पवित्र शास्त्र वाचत नाही का? तुम्हाला पवित्र शास्त्राचे काही वचन अवगत नाहीत का? तुम्ही म्हणू शकता ना, आम्हाला पवित्र शास्त्राचे काहीतरी वचन माहीत आहे. ज्याला एकही पवित्र शास्त्राचं वचन माहीत नसन तो कुठला विश्वासणारा असेल? सांगा मला. ज्याच्याजवळ देव बाप्पाचा एक जरी शब्द आढळला नाही ना, तो विश्वासणारा कोणता विश्वासणारा आहे प्रभूच्या नजरेत? सांगा मला. आज हर विश्वासणाऱ्याला काही ना काही देव बाप्पाचं माहीत आहे, काही ना काही त्याच्या हृदयात देव बाप्पाने ठेवलंय. म्हणून तीच त्याची ओळख आहे की तू प्रभूचा विश्वासी आहे आणि तुझ्यासाठी आशा आहे. ज्याच्याजवळ काहीच नाही ना, त्याच्याजवळ काहीच आशा नाही. ज्याच्याजवळ काहीतरी आहे ना, त्याला काहीतरी आशा आहे. पण ही आशा वाढती असावी, घटती नसावी. अंतिम समयामध्ये काही ठिकाणी घटती आशा व्हावायला लागलेली आहे. काही जण देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याची प्रतिक्रिया देव बाप्पाला दाखवित नाही. प्रियांनो, पूर्वी ते चालत होते तसे, परंतु आजच्या समयामध्ये त्यांचं हृदय आणि आत्मा त्यांना साक्ष देतं, अरे पूर्वी तू असं करत होता, आज नाही करत. आज का तुला करण्याची तशी इच्छा होत नाही? कारण तुमच्यामध्ये ती प्रीती त्या समयाला होती, ती प्रीती कुठंतरी थंड झाली, म्हणून तुम्ही ते करत नाही. म्हणून वचन आलं, अंतिम समयामध्ये काही जणांची प्रीती थंडावणार आहे. अनीती वाढल्यामुळं पुष्कळांची प्रीती थंडावणार आहे. प्रियांनो, अनीतीला आपल्या जीवनामध्ये कदापिही येऊ देऊ नका. प्रार्थना पण अशी करत जा प्रियांनो, 2 मिनिटाची प्रार्थना करा, पण आत्म्याच्या प्रेरणेने करा. प्रार्थना केल्यावर तुमच्या मनाला, हृदयाला आनंद वाटला पाहिजे की अरे खरंच मला इतका आनंद प्रार्थनेने झाला, म्हणजे देव बाप्पाने मला आशीर्वाद दिला. नाही तर तुम्ही प्रार्थना केली आणि तुम्हाला काहीच त्याच्यातून आनंद नाही मिळाला. तुमची जशी निराशेने प्रार्थना सुरू झाली, आमीन झाल्यावरही निराशाच आली. काय तुमच्या प्रार्थनेतून तुम्हाला भेटलं?
तुम्हाला जर तुमच्या प्रार्थनेने काही भेटत नाही तर इतरांसाठी जर तुम्ही प्रार्थना केली तर त्यांना भेटन का? विचार करा प्रियांनो. प्रार्थना करण्याच्या पण परी देवबाप सांगतोय प्रथम तुम्हाला भेटणं गरजेचं आहे, मग इतरांना भेटन तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तुम्हाला जर भेटत नाही तर दुसऱ्यांना भेटण्याची शाश्वती आहे का? पाऊल आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगायचा माझ्यासाठी प्रार्थना करा. का म्हणायचा? कारण पाऊलाला जे आशीर्वाद देवबाप त्याच्या प्रार्थनेने देत होता ना, ते आशीर्वाद विश्वासणाऱ्यांना प्रथम भेटावे आणि नंतर मला भेटावे, म्हणून तो म्हणायचा माझ्यासाठी प्रार्थना करा. नंतर पाऊल काही प्रार्थना नव्हता करत का? आज सेवक विश्वासणारे एकमेकांना म्हणतात आमच्यासाठी प्रार्थना करा. का म्हणतात? कारण त्यांना आशीर्वाद मिळाले आहेत. बोलण्याच्या परी आम्ही ओळखल्या पाहिजे प्रभूच्या, की प्रभूला 2 प्रकारे सांगायचंय. प्रथम बोलणाऱ्याला, नंतर ज्यांच्यासाठी मागते त्यांच्यासाठी. प्रभू नेहमी अर्थाने भरलेले शब्द आपल्या विश्वासणाऱ्यांना देण्याची इच्छा ठेवतो. आम्हाला तर प्रार्थनेचं काही अंशी माहीत असतं, पण त्याच्याही पुढचं पवित्र आत्मा कधी कधी त्याला योग्य वाटलं तर तो सेवकाच्या मुखातून कळवतो. म्हणून आजही देवाच्या मनातल्या गोष्टी सेवकाच्या मुखातून देवबाप प्रगट करतोय. संदेष्टाच्या मुखातून तर प्रगट झाल्या, पण सेवकाच्या मुखातूनही त्याने प्रगट करण्याचं ठरवलंय. म्हणून आपण आमोस 3:7 वचन पाहिलं की सेवक संदेष्टे यांना कळवल्याशिवाय प्रभू परमेश्वर काहीच करत नाही. प्रभू जे पण बोलतो ना त्याच्या मागं प्रभू कारण सांगतो. असंच मोघम प्रभू बोलत नाही. फक्त आत्मा सेवकाजवळ विश्वासणाऱ्याजवळ असणं गरजेचं आहे. ज्याच्याजवळ आहे ना त्याला दिलं जाणार आहे. ज्याच्याजवळ नाही ना त्याच्याजवळ जे काय आहे ते पण प्रभू म्हणला मी काढून घेईन, नाही ठेवणार तुझ्याजवळ, कारण तू त्याचा उपयोग नाही करत, कशाला ठेवू तुझ्याजवळ. बघा देव बाप्पाचं वचन, ज्याच्याजवळ आहे त्याला दिलं जाईल. ज्याच्याजवळ जे आहे असं वाटतं देव बाप म्हणतो ते मी काढून घेईन. का काढून घेईन? कारण तू त्याचा उपयोग करत नाही, म्हणून ते तुझ्याजवळ मी ठेवणार नाही. आता तुम्ही ठरवा प्रियांनो, तुम्हाला प्रभूमधलं जीवन कोणत्या प्रकारे जगायचं आहे, कोणत्या प्रकारचे विश्वासणारे तुम्हाला बनायचं हे तुम्ही स्वतः विचार करा. देव बाप्पांनी फक्त क्लू तुमच्या समोर ठेवलेत. आता कोणता क्लू तुमच्यासाठी योग्य आहे याचा निर्णय तुम्हाला घ्यावयाचा आहे. म्हणून एदेन बागेमध्ये देव बाप्पाने एकच इच्छा मनुष्याच्या स्वाधीन का ठेवली होती? कारण त्याला त्याच्या समयात दिसलेलं होतं की सैतान पाप जगात आणणार आहे. पण देव बाप्पाला हे दाखवायचं होतं की सैतान जरी पाप आणण्याची इच्छा ठेवीत होता, पण माझ्या हाताने घडलेल्या मनुष्याने माझी आज्ञा पाळून जे काय मला दिसलं होतं ते होणार नाही हे सैतानाला दाखवायचं होतं. पण इथं मनुष्य कमी भरला, त्याने सैतानाच्या आहारी जास्त गेला, प्रभूच्या शब्दाकडे त्याने दुर्लक्ष केलं. आणि जे एदेन बागेत झालं ते आजपर्यंत चाललंय ना. म्हणता येतं का आज जगामध्ये पाप नाही? म्हणता येतं का कोणता विश्वासणारा पाप करत नाही? कोणता विश्वासणारा देवाची आज्ञा करत नाही? येतं म्हणता कोणाला? सेवकांना म्हणता येतं का माझ्या जीवनात काहीच पाप मी करत नाही? प्रियांनो, एदेन बागेमध्ये जे झालं ना, म्हणून सर्व मनुष्यामध्ये पाप आणणारा केंद्रबिंदू आदाम आहे. आदामाने ते केलं नसतं ना तर आम्ही पण केलं नसतं. आदामाने थोडं केलं, पण आम्ही त्याच्यापेक्षा अधिक करत आहोत आज. म्हणता येईल का आम्ही पाप एकच तऱ्हेचं करतो? आदामाने एकच तऱ्हेचं पाप केलं होतं ना, अवज्ञेचं.
बायबल सांगतं ना, फक्त आवडने त्यांनी मोडली आणि देवबाप्पांनी तिथं त्याला पापी म्हणून घोषित केलं आणि त्याला शाप दिली. देवबाप्पाला राग नसता आला तर शाप दिले असते का? प्रियांनो, एदेन बागेचं जर देवबाप्पांनी कधी मला बोलायची प्रेरणा दिली ना, काय अद्भुत गोष्टी एदेन बागेमध्ये ज्या बायबलमध्ये देवबाप्पाने प्रगट केल्या नाही, त्या जर पवित्र आत्म्याने मला दाखवले ना, मी सांगायला घाबरत नाही. प्रियांनो, पवित्र आत्मा जर बोलण्याची इच्छा ठेवतो ना, मी कधीच बोलायला मागं पुढं पाहत नाही. देवानं दाखवलं ना एदेन बागेतलं ते चित्र, तर ते चित्र पण मी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये संदेशाच्या माध्यमातून कळविल. म्हणून प्रियांनो, भावी जीवनामध्ये असं जीवन जगा, अशी वाटचाल करा की देवबाप तुमच्याकडं पाहून प्रसन्न झाला पाहिजे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.